नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे सोमवार आणि मोहिनी एकादशी आहे. आता मोहिनी एकादशी असल्यामुळे आपण एकादशीचा उपवास करत असतो. आता बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते, खूप कष्ट करते, खूप मेहनत घेत असते, पण त्या मेहनतीचं फळ मग त्या व्यक्तीला पाहिजे तसं मिळत नसते किंवा घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती टिकून राहत नाही. याचा अर्थ असा होतो की घरातील दारिद्र्य जे आहे तर ते वाढतच जात असते. म्हणून आपण एकादशीच्या दिवशी जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केली तर आपल्या घरातील हे दारिद्र्य नष्ट होते आणि घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत असते. तर अशा पद्धतीची एक आपल्याला वस्तू जी आहे तर ती तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. कारण की तुळस जी आहे तर हे माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते. त्यामुळे तुळशी मातेची आपण एकादशीच्या दिवशी सेवा केली तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि घरामध्ये ही लक्ष्मी टिकून राहते. कारण की तुळस जी आहे तर भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशी मातेची सेवा एकादशीला करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर आपल्याला एकादशी असल्यामुळे तुळशी मातेला कोणती वस्तू अर्पण करायचं आहे. आता ही वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहणार आहे, घरातील दारिद्र्य नष्ट होणार आहे. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता जरी तुम्ही एकादशीचा उपवास केला नसेल तरीही तुम्ही हा एक जो उपाय आहे तो उपाय आपल्याला करायचा आहे. उपाय करण्याबरोबरच आपल्याला ज्या काही सेवा आहे तर त्या सेवा पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी म्हणा किंवा मग आपण सकाळी देवपूजा तर करतच असतो. तर ज्यावेळेस आपण देवपूजा करणार आहे त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, घराबाहेर आपण जे पाणी शिंपडत असतो तर त्या पाण्यामध्ये थोडंसं खडा मीठ टाकायचं आहे आणि मग ते पाणी आपल्याला घराबाहेर शिंपडायचं आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की खडा मीठ टाकल्यानंतर पाण्यामध्ये काय होतं, की आता खडा मीठ जे आहे तर नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नाही. म्हणून मग आपल्याला सगळ्यात अगोदर घराच्या बाहेर म्हणा किंवा घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसणार आहे त्यावेळेस मग त्या पाण्यामध्ये पण खडा मीठ टाकून फरशी आपल्याला पुसायचं आहे. यामुळे नकारात्मकता दूर होत असते आणि त्यानंतरच मग आपल्याला घरातील देवपूजा वगैरे करायचं आहे. दरवाजापुढे छोटीशी का असेना रांगोळी काढायचं आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. कारण की उंबरटा जर स्वच्छ असेल तरच त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. त्यानंतर देवपूजा करून घ्यायचं आहे. देवपूजा करत असताना भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अत्यंत प्रिय आहेत. म्हणून मग भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता जर तुम्हाला सकाळी शक्य झालं तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरीही चालेल. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, 7 गोमती चक्र घ्यायचं आहे आणि छोटं जे आपण देवपूजेचं वस्त्र देवपूजेमध्ये वापरत असतो त्यातलं एखादं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे. 2 अगरबत्ती घ्यायचं आहे. आता गोमती चक्र जे आहे तर ते आपल्याला जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होईल, तिथून गोमती चक्र आपल्याला घ्यायचं आहे. 2 अगरबत्ती घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तुळशी मातेला आपण तुपाचाच दिवा लावत असतो एकादशीच्या दिवशी म्हणा किंवा विशेष तिथी असेल त्या दिवशी. तर काय करायचं आहे, तुळशी मातेला हळदी कुंकू धूपदीप लावून घ्यायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जे लाल वस्त्र घेतलं आहे तर ते वस्त्र आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेपुढं आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजेच की अंथरून म्हणजे ज्या प्रकारे त्यावरती आपल्याला वस्तू ठेवता येईल अंथरून ठेवायचं आहे. आणि मग आपण जे 7 गोमती चक्र घेतलं आहे तर ते त्या वस्त्रावरती ठेवायचे आहे. गोमती चक्रांना हळदी कुंकू लावून पूजा करायचं आहे आणि तुळशी मातेपुढं आपल्याला आसन टाकून बसायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे भगवान विष्णूंचा तर हा मंत्र पण आपल्याला म्हणायचा आहे. नंतर मग त्या वस्त्राची आपण मग त्या वस्तू त्यामध्ये ठेवून त्याची आपल्याला पोटली बनवायचं आहे आणि तुळशी मातेच्या खोडाजवळ आपल्याला ठेवायचं आहे. तुळशी मातेला मग 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत त्या तुळशी मातेला सांगायचं आहे, प्रार्थना करायचं आहे आणि नंतर मग 21 दिवस ती जी पोटली आहे तर ती पोटली आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. म्हणजेच की एकादशी झाल्यानंतर पुढे 21 दिवस आणि दररोज तुळशी मातेला जे जल आपण अर्पण करत असतो, तुळशी मातेची पूजा करत असतो, त्याचप्रमाणे मग आपल्याला 21 दिवस त्या पोटलीची पण आपल्याला पूजा
करायचं आहे. आणि 22व्या दिवशी ती जी पोटली आहे तर ती पोटली आपल्याला तिथून उचलायची आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. असे आपल्याला 21 दिवस जर तुम्ही ही सेवा केलात, असा हा जो उपाय आहे तर तो उपाय केलात, तर तुमच्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आणि आपल्या घरातील माता लक्ष्मी हे टिकून राहत असते. आता गोमती चक्र हे आहे म्हणजेच की तुळशी मातेला म्हणा किंवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. अशा पद्धतीची आपण सेवा केली, ही वस्तू तुळशी मातेजवळ ठेवली, दररोज पूजा केली, तर आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होत असते. म्हणून मग अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला एकादशी असल्यामुळे करायचा आहे. त्याचप्रमाणे आता एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूंना तुळशीचे जे तुळशीपत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे. पण तुळशी मातेला चुकूनही जल अर्पण करायचं नाही एकादशीला आणि तुळशी मातेचे पानही तोडायचं नाही. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं असेल तर तुम्ही खाली पडलेलं घेऊ शकता, कारण की शिळे तुळशीपत्र आपण पुढील 21 दिवस भगवान विष्णूंना अर्पण करू शकतो, कारण की तुळशीपत्र एकच असं आहे की ते शिळे होत नाही ज्यावेळेस आपण तुळशी मातेपासून तोडत असतो तिथून पुढे 21 दिवस. त्यामुळे तुम्ही अर्पण करू शकता. आता भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे, कारण की भगवान विष्णूंचा अत्यंत षडाक्षरी मंत्र म्हटला तर हा भगवान विष्णू सहस्त्रनामच आहे. त्यामुळे मग असे केल्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यातील जे दुःख आहेत, संकटे आहेत तर ते दूर होत असतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असते. आता एकादशी कोणतीही असेल तर त्या एकादशीला दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना दान करू शकता. त्यामध्ये दान करण्यामध्ये पण काही वस्तू आहेत, त्यामध्ये तुम्ही धान्य दान करू शकता किंवा कपडे, फळे म्हणा किंवा इतर जे खाण्याचे पदार्थ आहेत, लाडू म्हणा किंवा पिवळ्या रंगाची जी फळे, पिवळी मिठाई, ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही आवर्जून दान करायचं आहे. दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्त होत असते, म्हणून एकादशीला तुम्ही दान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला गायीची पण सेवा करायची आहे. गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे गाईला तुम्ही चारा किंवा चपाती, केळी, कोणतीही एखादी वस्तू तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. गाईला आपण गाईची जर सेवा केली, पूजा केली एकादशीच्या दिवशी, तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर असा जो हा उपाय आहे तुळशी मातेला ही वस्तू अर्पण करण्याचा, तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये तर लक्ष्मी टिकून राहतच असते, त्याचबरोबर घरातील दारिद्र्य पण नष्ट होत असते. म्हणून तुमच्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल किंवा आलेली जी लक्ष्मी आहे तर ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर तुमच्या घरामध्ये या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी तुम्ही पण तुळशी मातेला ही एक अशी वस्तू आवर्जून अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीची सेवा करायचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करत असतो की फक्त जो उपाय आहे तो उपायच करत असतो आणि सेवा आपल्याकडून घडत नाही, त्यावेळेस मग आपल्याला त्याचं फळ पूर्णपणे मिळत नाही. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण तर सेवा केली नाही, फक्त उपाय केला आहे. पण ही गोष्ट आपल्याला समजून येत नाही. उपाय करण्याबरोबरच सेवा पण करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. कोणत्याही देवांना म्हणा किंवा कोणतीही भक्ती करत असताना सेवा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही एखाद्या वेळेस उपाय जरी केला नसाल तरी फक्त मंत्रस्तोत्र म्हटलात तरीही त्याचं फळ तुम्हाला आवर्जून मिळत असतं, कारण की कोणताही देव जो आहे तर तो भक्तीचा भुकेला असतो. आपण ती भक्ती किती मनोभावे करत असतो हे मग बघत असतात. त्यामुळे तुमच्याकडून फक्त सेवा आवर्जून घडू द्यायचं आहे. जरी तुम्ही एकादशीचा उपवास नाही केलात तरी पण तुमच्याकडून सेवा घडू द्यायच्या आहेत. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीची आणि कोणती वस्तू अर्पण करायचं आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.